राम रेपाळे शिवसेनेच्या राज्य सचिवपदी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे ठाण्यातील माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्यावर राज्य सचिव पदाची मोठी जबाबदारी शिवसेना शिंदे गटाने सोपवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रेपाळे यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही बढती देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेत स्थायी समिती सभापती पद भूषवलेले राम रेपाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता राम रेपाळे यांनी नेहमी शिंदे यांना भक्कम साथ दिली आहे. शिवसेनेचे 2 गट झाले तेव्हाही रेपाळे यांनी शिंदेच्या रणनीतीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या गटात आणण्याची कामगिरी चोख बजावली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अशक्य असलेल्या जागा निवडून आणल्या. मागील काही दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या इन्कमिंगचे मास्टरमाइंड श्री रेपाळे हे आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल उशिरा का होईना घेण्यात आली आहे. राम रेपाळे यांना महाराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी माजी महापौर संजय मोरे यांनाही शिवसेना सचिवपदी विराजमान करण्यात आले होते. त्यांच्यावर देशपातळीची तर रेपाळे यांच्यावर महाराष्ट्राच्या संघटनात्मक कार्याची जबाबदारी असणार आहे. या नियुक्तीमुळे ठाणे शहरातील शिवसेना वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून काल संध्याकाळी श्री राम रेपाळे यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार, रमाकांत मडवी, शरद कणसे, योगेश जानकर, शैलेश शिंदे, परेश चाळके, प्रकाश कोटवानी, निर्मला कणसे, विमल भोईर व सर्व शिवसैनिक महिला आघाडी यांनी श्री राम रेपाळे यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांनी कालच नवी मुंबई येथे माझी सचिवपदी नियुक्ती केली. त्याबद्दल सर्वप्रथम मला संधी दिल्याबद्दल मी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो. आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्यानुसार महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी 3 वर्षामध्ये त्यांच्या मेहनतीने या महाराष्ट्रामध्ये 60 आमदार निवडून आणले. प्रचंड अशी लोकांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब. सगळ्यांना हवासा वाटणारा नेते कोण असतील तर ते आपले शिंदेसाहेब आहेत. आणि त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय. नक्कीच आम्ही स्वतःला खूपच स्वतःला भाग्यवान समजतो की शिंदेसाहेबांबरोबर गेली 35-40 वर्ष आम्ही काम करतोय. आणि आता त्यांनी दिलेली जबाबदारी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य या महाराष्ट्रात कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून रात्रंदिवस मेहनत करण्याची माझी तयारी आहे. आपल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन व सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना घेऊन मी हे काम करणार आहे. आणि मला खात्री आहे की आम्ही बॉर्न शिवसैनिक आहोत. तर आम्हाला कामाची सवय आहे. पद असो नसो झपाटून काम करणं हा आमचा शिवसैनिकांचा स्थायी भाव आहे. काही लोकांना संधी मिळते, काही लोकांना मिळत नाही. म्हणून कधी रडायचं नसतं, लढायचं असतं. हे बाळासाहेबांनी दिलेली शिकवणीनुसार आम्ही आता ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि शिवसेना सचिवपदाची जबाबदारी देऊन साहेबांनी माझ्यावर आणखीन मोठी जबाबदारी दिल्यामुळे तर माझी खरोखरच जबाबदारी वाढलेली आहे. आणि मी ते पूर्णपणे त्यांना अभिप्रेत असलेलं कार्य ह्या महाराष्ट्रात उभं करण्याचा प्रयत्न करीन. आणि त्यांची जी इच्छा आहे की बाबा रडत येणारा माणूस हा हसत गेला पाहिजे, हे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीनुसार साहेबांनी तंतोतंत पाळलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि साहेब जर 17, 18, 20 तास काम करतात तर आम्ही नक्कीच 15-16 तास काम करून
हे पक्ष संघटन कसं वाढेल आणि शिवसेनेकडे असेच साहेबांकडे आकर्षित सर्व महाराष्ट्रातील तमाम जनता आहे. तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी उपाधी शिंदेसाहेबांनी फार अल्पावधीमध्ये मिळवली आणि म्हणून त्यांना साजेसं कार्य आम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि आम्ही ते पूर्णपणे मन लावून प्रामाणिकपणे तो प्रयत्न करू आणि साहेबांना अभिप्राय असलं कार्य या महाराष्ट्रात करून दाखवू.